महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील दिग्गज मल्ल आणि पहिला मानाचा हिंदकेसरी किताब पटकावणारे श्रीपती खंचनाळे यांचं आज कोल्हापूरमध्ये निधन झालं। ते 86 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच कुस्तीप्रेमींसह विविध मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली। दुपारी 1 वाजता त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली। श्रीपती खंचनाळे हे मूळचे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एकसंबा या भागातले। लहानपणापासूनच कुस्तीच्या क्षेत्रात कौशल्य दाखवत त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता। शाहूपुरी तालमीमध्ये सराव करत जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक कुस्त्यांमध्ये प्रतिस्पर्ध्याला आसमान दाखवत अनेक कुस्तीप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या श्रीपती खंचनाळे यांनी 1959 साली पंजाब केसरी बनाता सिंग या दिग्गज मल्लाला धोबी पछाड देत हिंद केसरीची गदा पटकावली होती। हिंद केसरी हा सर्वोच्च सन्मान पटकावणारे श्रीपती खंचनाळे हे कोल्हापूरचे पहिले मल्ल ठरले। त्यांच्या यशामुळे कोल्हापूरचं नाव देशभर पोहोचलं। त्याच वर्षी खंचनाळे यांनी कराड इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही विजेतेपद पटकावून कुस्तीच्या क्षेत्रातील आपणच राजा असल्याचं सिद्ध केलं। त्यानंतर 1958, 1962 आणि 1965 साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद पटकावून खंचनाळे यांनी देशभर आपला नावलौकिक केला। कुस्ती स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीमध्ये नव्या मल्लांना कुस्तीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर पाटील धयारीकर, महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख, मौला शेख, हजरत पटेल, संजय पाटील, सतीश मांडिया अशा अनेक दिग्गज मल्लांना घडवण्यात खंचनाळे यांचा मोलाचा वाटा होता। गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते। आज वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच अनेक कुस्ती शौकीनांनी शाहूपुरी तालमीजवळ गर्दी केली होती। राजर्षी शाहूंची कुस्ती परंपरा आणि वारसा पुढे चालवणाऱ्या खंचनाळे यांचं मार्गदर्शन आपल्यालाही मिळाल्याचं सांगून माजी खासदार धनंजय महाडिक यांनी खंचनाळे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली। त्यांची कारकीर्द सुरुवात झाली। आम्हालाही आम्ही भाग्यवान आहोत की त्यांच्या दूरदृष्टीच्या खाली आम्हाला सराव करण्याचा मान इथं किंवा संधी मिळाली। पैलवान श्रीपती खंचनाळे असतील, माझे वडील पैलवान भीमराव महाडिक असतील, या तालमीचे आणखीन एक वस्ताद मोहम्मद हनीफ असतील, हे सगळी मंडळी पहाटे 3:30 वाजता आम्हाला सगळ्यांना पैलवानांना उठवायचे आणि 3:45 वाजल्यापासून मेहनत घ्यायचे। खूप कष्ट करून घेतलं। त्याच पद्धतीनं खुराकसुद्धा त्या पद्धतीनं पौष्टिक आहार घेण्याचं सुद्धा मॅनेजमेंट या सगळ्या मंडळींनी शेकडो कुस्ती खेळणाऱ्या मल्लांना दिलेला आहे आणि त्यामुळं या शाहूपुरी तालमीतून अनेक मल्ल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले आपण पाहिलेले आहेत। आज त्यांच्या जाण्यानं कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आणि या कुस्ती पंढरीवर खूप मोठ्या शोककळा पसरलेल्या आहेत। मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। खंचनाळे हे अत्यंत शिस्तप्रिय वस्ताद होते। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित मल्ल त्यांनी घडवले। त्यांचं जाणं कुस्ती क्षेत्रासाठी खूपच वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील बानगेकर यांनी व्यक्त केली। भारतामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी होण्याचा बहुमान पटकावला अशी श्रीपती खंचनाळे आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या आठवणी सांगायचं झालं, खूप काही अशा आठवणी आहेत। ते पैलवानकी करत असताना एक खूप शिस्तप्रिय आणि शिस्तीचं पालन करणारे असे ते पैलवान होते आणि त्यांचं डाईट जुन्या काळात सांगायचं झालं तर एका टायमाला ते अर्धा किलो तूप, 200 बदामाची थंडाई असे त्यांचा तो खुराक होता आणि ती पैलवानकी करत असताना त्यांनी त्यांच्या पैलवानकी करण्याबरोबर दुसऱ्या पैलवानांना पण चांगलं मोलाचं सहकार्य करत होते। पैलवानकी सुटल्यानंतर ते घरी बसून थांबले नाहीत। ते ह्या शाहूपुरी तालमीची त्यांनी धुरा सांभाळली आणि ती धुरा सांभाळत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शेकडो पैलवान ह्या शाहूपुरी तालमीतून तयार केले। दरम्यान दुपारी 1 वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। सजवलेल्या ट्रॅक्टरवर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं। अंत्ययात्रेमध्ये कुस्तीप्रेमींसह मल्ल, तालीम संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध मान्यवर सहभागी झाले होते। पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान श्रीपती खंचनाळे यांच्या निधनामुळे कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्यात त्यांचं अतुलनीय योगदान होतं अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी खंचनाळे यांना आदरांजली वाहिली।